नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण प्रकरण क्रमांक 10 जागतिक अर्थव्यवस्थेमुळे सहकार क्षेत्रापुढील निर्माण झालेली जी विविध आव्हाने आहेत, चॅलेंजेस बिफोर कोऑपरेटिव्ह सेक्टर, या प्रकरणाच्या संदर्भातील आपल्या पाठाची सुरुवात एका प्रेरणादायी सुविचाराने करूया। असं म्हणतात मित्रांनो, माणसाचा किंवा व्यक्तीचा स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही। माणसाचा किंवा व्यक्तीचा स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण व्यक्तीची स्वतःची इमेज किंवा क्रेडिट बनवायला खूप वेळ लागतो। व्यक्तीची स्वतःची इमेज बनवायला खूप वेळ लागतो। या आजच्या प्रेरणादायी सुविचाराबरोबरच आज आपण सहकार क्षेत्रापुढील जागतिक अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेली जी आव्हाने किंवा चॅलेंजेस आहेत त्याविषयीची माहिती अभ्यासूया। मित्रांनो, आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमुळे सहकार चळवळीपुढे निर्माण झालेली जी विविध आव्हाने आहेत या संदर्भातील या उपघटकाच्या अंतर्गत एकूण 12 पॉइंट्स दिलेले आहेत। त्यापैकी आपण मागच्या पाठांमध्ये एकूण 6 मुद्द्यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे। आज आपण क्रमांक 7 ते 12 पर्यंतची ही सर्व सहकार क्षेत्रापुढील आव्हानाविषयीचे जे मुद्दे आहेत ती पूर्ण करूया। क्रमांक 7 चा मुद्दा किंवा सहकार क्षेत्रापुढील जागतिक अर्थव्यवस्थेत निर्माण झालेलं जे आव्हान आहे ते म्हणजे संघटनात्मक प्रयत्न। अत्यंत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा मल्टीनॅशनल कंपनीज व मोठे उद्योग आणि आर्थिकदृष्ट्या या बहुराष्ट्रीय कंपन्या भांडवलाच्या दृष्टीने अत्यंत सक्षम किंवा स्ट्रॉंग आहेत, बलवान आहेत। त्यांच्या उत्पादनाचे प्रमाण सुद्धा प्रचंड असतं। त्यामुळे कोणतीही एक सहकारी संस्था बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करणं शक्य नाही किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी ह्या आपल्या सहकारी संस्था स्पर्धा करण्यास असमर्थ ठरतात। त्यासाठी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम, मजबूत किंवा स्ट्रॉंग करणं आणि सहकारी संस्थांची संघटनात्मक शक्ती वाढविण्याचे आव्हान खऱ्या अर्थाने या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे आपल्या सहकार क्षेत्रात पुढे निर्माण झालेले आहेत। यानंतर आपण क्रमांक 8 चा मुद्दा अभ्यासूया, ते म्हणजे ग्राहकांचे समाधान या संदर्भात। मित्रांनो, स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये ग्राहक किंवा उपभोक्ता हा राजा असतो असं मानलं जातं। नव्हे ते सत्य आहेच, कारण मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या, त्या वस्तूंची कमीत कमी किंमत किंवा मूल्य आकारून चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा बाजारपेठेमध्ये करतात आणि ग्राहकांना
आकर्षित करण्यात ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या यशस्वी होताना दिसून येत आहे. त्यामुळे सहकारी संस्थांचा ग्राहक दिवसेंदिवस दुरावत चालल्याचे दिसून येत आहे किंवा कमी होताना त्यांचं प्रमाण दिसून येत आहे. अशा ग्राहकांचे समाधान करून त्यांना टिकून ठेवण्याचे, वाढवण्याचे आव्हान आपल्या सहकार क्षेत्रासमोर आज निर्माण झालेले आहेत. यानंतर आपण क्रमांक 9चा मुद्दा अभ्यासूया. ते म्हणजे ग्रामीण विकासातील सहभाग. सहकारी चळवळीची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासात सहकारी चळवळीची महत्वपूर्ण भूमिका आहे. नवे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन करण्याचं एक महत्वाचं साधन हे सहकार मानलं जातं किंवा सहकार क्षेत्र आहे. परंतु मित्रांनो, मुक्त अर्थव्यवस्थेमुळे किंवा जागतिक अर्थव्यवस्थेमुळे सहकारी चळवळीचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. सहकारी संस्थांच्या मुख्य व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागाच्या आर्थिक आणि सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठीचे प्रयत्न मात्र सहकार क्षेत्राकडे किंवा सहकार संस्थां माध्यमाने दिवसेंदिवस कमी होत आहेत असं दिसून येत आहे. हे आव्हान अभ्यासल्यानंतर आपण क्रमांक 10च्या आव्हानाकडे येऊया. ते म्हणजे वाढता राजकीय हस्तक्षेप. मित्रांनो, सहकारी संघटनेचा किंवा सहकारी संस्थांचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो हे आपणास कल्पना आहेच. लोकशाही जीवन पद्धतीमध्ये राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय पुढाऱ्यांचा जास्तीत जास्त संपर्क प्रत्येक क्षेत्रात येत असतोच. कारण सहकारी संघटनांचा कारभार हे लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालत असतो. परंतु काही वेळेस मित्रांनो, सहकारी संस्थांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न होताना दिसून येत असतो. त्यामुळे सहकाराचा खऱ्या अर्थाने मूळ उद्देशच बाजूला राहतो. सहकारी चळवळीला पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहता आले पाहिजे किंवा सहकारी चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप शक्यतो नसला पाहिजे किंवा राजकीय हस्तक्षेपांपासून सहकारी संस्था अलिप्त असाव्यात. आणि सहकारी संस्थांमधील राजकीय हस्तक्षेप कमी झाला तर निश्चितच सहकारी संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने विकास होण्यास मदत होईल. सहकारी चळवळीत किंवा सहकार क्षेत्रामध्ये राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्यामुळेच या सहकार्याच्या विकासावर किंवा सहकारी संस्थेच्या प्रगतीवर या राजकीय हस्तक्षेपामुळे किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या या जास्तीत जास्त संपर्कामुळे सहकारी चळवळीवर त्याचे प्रतिकूल किंवा दुर्गामी परिणाम दिसून येत आहे. आणि म्हणूनच हा वाढता राजकीय हस्तक्षेप सहकारी संस्थेमधील कमी करणे हा एक फार मोठा संवेदनशील असा आव्हान किंवा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यानंतर आपण क्रमांक 11च्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे कर्ज वसुलीच्या संदर्भात. मित्रांनो, वाढता राजकीय हस्तक्षेप आणि व्यावसायिक धोरणांचा अभाव यामुळे सहकारी संस्थेमधील अपात्र व्यक्तींना किंवा अयोग्य कारणासाठी कर्ज वाटपाचे प्रमाण वाढले आहे. खऱ्या अर्थाने जे गरजू, गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दुर्लक्षित, वंचित जे शेतकरी आहेत त्यांना मात्र पात्र व्यक्तींना वेळेवर योग्य त्या कारणासाठी किंवा शेतीच्या उत्पादक कारणासाठी कर्ज वेळेवर मिळत नाहीत. तसेच दिलेल्या कर्जाचा वापर योग्य कारणासाठी न करता बरेचसे हे कर्ज सहकारी संस्थांचे उपभोगासाठी किंवा अनुत्पादक कार्यांसाठी केला जात असतो. त्यामुळे सहकारी बँकांनी थकबाकी वसुलीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
संभाव्य बुडीत व संशयास्पद कर्जासाठी योग्य ती तरतूद करावी लागणार. त्यामुळे कर्ज पुरवठा करणाऱ्या सहकारी बँका आणि पतसंस्था यांच्या समोर थकीत कर्ज वसुलीचे एक फार मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. यानंतर आपण सहकार क्षेत्रापुढील जे आव्हान आहे ते क्रमांक 12चा मुद्दा, समारोपीय मुद्दा अभ्यासूया. ते म्हणजे आधुनिकीकरण या संदर्भातील. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि देशातील मोठमोठे उद्योग यांच्याबरोबर स्पर्धा करण्यासाठी व टिकून राहण्यासाठी सहकारी संस्थांना उत्पादन पद्धतीत आमूलाग्र बदल करून आधुनिकीकरणाचा, संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करून म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या व्यवसायात त्याचा अधिकाधिक वापर करण्यात मर्यादा निर्माण होतात. हे एक फार मोठं आव्हान सहकार क्षेत्रापुढे किंवा सहकारी चळवळीपुढे निर्माण झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात सहकारी संस्थांनी आपल्या उत्पादन पद्धतीमध्ये बदल करून आधुनिकीकरणाचा म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. तरच आपल्या सहकारी संस्था या नवीन आर्थिक धोरणामध्ये किंवा खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर जी स्पर्धा निर्माण झालेली आहे किंवा जे आव्हान निर्माण झाले आहे त्या समोर टिकून राहतील किंवा त्यांच्याशी स्पर्धा करणं आपल्या सहकारी संस्थांना शक्य होईल. अशा प्रकारचे एकूण 12 पॉइंट्स आज आपण सहकार क्षेत्रापुढील जागतिक अर्थव्यवस्थेवर निर्माण झालेली जी आव्हाने आहे ती आव्हाने आपण सविस्तरपणे अभ्यासलेली आहेत. आणि याबरोबरच मित्रांनो, या पाठामधील किंवा या पाठाच्या समारोपीय भागामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सहकार क्षेत्रापुढील जे विविध आव्हाने निर्माण झालेली आहेत त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी किंवा त्या आव्हानावर उपाययोजना करण्यासाठी जो काही उपघटक त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकाच्या या शेवटच्या समारोपीय भागाला दिलेला आहे, हा सहकार क्षेत्रापुढील आव्हानावर उपाययोजना हा भाग मात्र बोर्डाने यावर्षी, आपणास कल्पना आहेच की कोरोनाच्या प्रॉब्लेममुळे सहकार क्षेत्रापुढील आव्हानावर उपाययोजना हा भाग मात्र यावर्षी डिलीट करण्यात आलेला आहे किंवा आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. या संदर्भातल्या बोर्डाचं परिपत्रक आपणास पूर्वीच दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण ही बाब विचारात ठेवून यानंतर या पाठाच्या शेवटी जी स्वाध्यायामध्ये जी प्रश्नावली दिलेली आहेत मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आणि उपप्रश्न अ ते ह पर्यंत म्हणजेच खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आणि जोड्या जुळवा. या संदर्भातली जी वस्तुनिष्ठ किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नावली आहे ती अ ते ई पर्यंत ही सर्व प्रश्न आपण आपल्या गृहपाठाच्या स्वतंत्र नोटबुक मध्ये लिहावयाची आहेत. ते बंधनकारक आहेत. आणि त्यानंतर इतर उर्वरित प्रश्नांचा आपण सेल्फ स्टडी करावा. या आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आणि व्हिडिओच्या आधारे. आणि यानंतर एक महत्वाची शेवटी सूचना आपणास देऊ इच्छितो की बोर्डाच्या नियमाप्रमाणे मित्रांनो 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा, त्यालाच आपण उपयोजनावर आधारित एबीटी टेस्ट, ही महाविद्यालयामध्ये
आपल्या सराव परीक्षा जेव्हा आयोजित केल्या जाणार त्यासोबतच ही एक लेखी परीक्षा 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापनाची घेणे बंधनकारक आहे। त्या संदर्भातील या अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचं स्वरूप त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे किंवा त्या संदर्भातली तयारी करून महाविद्यालयात यायचं आहे। तशी पूर्वसूचना आपणास मे बी जानेवारी मध्ये दिली जाईल, याची कृपया सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा त्या टेस्टचं स्वरूप याप्रमाणे राहील। प्रश्न क्रमांक 1 अ ते ज पैकी कोणतेही 3 उपप्रश्न मित्रांनो 11 गुणांसाठी विचारले जाईल आणि उर्वरित 9 गुणांचे प्रश्नही स्वमतावर आधारित किंवा उपयोजनावर आधारित 3 प्रश्न 3 गुणांचे राहील आणि तिन्ही प्रश्न सोडविणे बंधनकारक किंवा कंपल्सरी राहील। सोबतच जेव्हा प्रश्नपत्रिका बोर्डाकडून येईल तेव्हा त्या प्रश्नपत्रिकेमध्येच ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न लिहायला आपणास त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध राहील। विशेषतः स्वमतावर आधारित किंवा उपयोजनावर आधारित ही जी प्रश्न आहेत प्रत्येकी 3 गुणांची 3 प्रश्न सोडविणे म्हणजे 9 आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप 11 अशी एकूण 20 गुणांची परीक्षा आपणास महाविद्यालयात परीक्षेप्रमाणे टेबल टू टेबल द्यावी लागणार आहेत। ही मात्र बाब महत्वाची आपण विचारात घ्यायची आहे आणि बोर्डाच्या लेखी परीक्षेमध्ये या संदर्भात इतकं विवेचन किंवा निवेदन करून आपण स्वमतावर आधारित जी प्रश्न आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप जे प्रश्न आहेत मित्रांनो, ही प्रकरण क्रमांक 1 ते 10 पर्यंत हा या संपूर्ण अभ्यासक्रमावर विचारली जाणार आहेत। तेव्हा आपण ते ज पर्यंतची ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न अंतर्गत मूल्यमापनासाठी आणि स्वमतावर आधारित ही प्रश्न नीट तयार कराल ही अपेक्षा बाळगून आज या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।